आता आपण बघत टॉपनो मोठ्या बातम्या। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार। व्हिडिओ शेअर करत कासलेंची माहिती, वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा कासलेंनी केला होता। नाशिकमधील अनधिकृत दर्गा महापालिकेने कारवाई करून हटवला। दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं तोडक कारवाई। नाशिकमधील काठे गल्ली परिसरात रात्री दगडफेक। रात्री झालेल्या दगडफेकीत 32 पोलीस जखमी। वादग्रस्त धार्मिक स्थळावर अफवा पसरल्यानं तणाव। नाशिकमधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी आजचाच दिवस का निवडला? आमच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठी आजची कारवाई। आमच्या शिबिरावरून लक्ष हटणार नाही, संजय राऊतांचे सत्ताधारी पक्षावर आरोप। शरद पवार लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। वायदे बाजारातील 7 वस्तूंवरील बंदी हटवण्याची मागणी करणार। वायदे बाजारात भात, गहू, चणा, मोहरी, सोयाबीन, पाम तेल आणि मूग या 7 वस्तूंवर अनिश्चित काळासाठी बंदी। अमरावती विमानतळाचं थोड्याच वेळात उद्घाटन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं विमान विमानतळावर उतरणार। अमरावतीहून पहिल्या विमानाचं मुंबईच्या दिशेनं उड्डाण होणार। नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात सद्भावना शांती मार्च। रमेश चेन्नीथला, कुणाल चौधरींसह इतर नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पारेखार यांचा विरोध। शांततेसाठी आजची सद्भावना शांती रॅली। विरोध करणं चुकीचं, पारेखार यांच्या विरोधानंतर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज सुनावणी। मुंबई हायकोर्टात आज दुपारी सुनावणी होणार।